थँक्यू व्हेरी मच विष्णू सर. जिथे आपण विनर विनर हा सामना इथं खेळणार आहोत. बापदेव पोदे विपक्ष धारणी या दरम्यान हा सामना आपण पाहतोय. टॉस जिंकल्याने प्रथम बॅटिंगसाठी खरं तर पोदी टीम खरं तर बॅटिंगसाठी सज्ज झाले. तर लेट्स प्ले. पंचाचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन होते. पहिला चेंडू हा स्वयंमारा ऑप्शिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आपण पाहतोय खरं तर आई गावदेवी चषक आंबिवली 2025 हे पर्व आपल्याला एन्जॉय करायला मिळते. स्पर्धेचा मेगा फायनल डे आणि मेगा फायनल डेच्या दिवशी सीचा पोला खरं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली टुर्नामेंट आपल्याला खरं तर प्रकाश झोतात येईल ही स्पर्धा एन्जॉय करायला मिळते. खरं तर आज आपल्याला पाहायला मिळेल प्रजासत्ताक दिन. देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही. कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आम्ही. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून जाऊया मॅचच्या दिशेने जिथे विनर विनर सामना खेळवला जातोय. बापदेव पोदी विपक्ष धारणे या दरम्यान इथे लॉट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज सुयोग पाटील बॅक टू द डगआउट. आदरणीय निखिलजी परंडवाड यांच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. दुसऱ्या धावेवरती पहिल्या विकेटचं पतन इथे फलंदाज सलामीवीर विनय खरं तर बॅक टू द डगआउट. मोठा फटका लगवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 क्रमांकावर बॅटिंग करत असताना विनय ठाकूर आलेला आहे. 3 क्रमांकावर आपण इथे पाहतो. फलंदाजीसाठी 4 षटकाचा सामना खेळवला जाईल. याच्याकडे दोन्ही टीमने लक्ष असू द्या. विनर विनर हा सामना खेळवला जाईल. गोलंदाज तयार. पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि इथून मात्र मोठा फटका लगवायचा होता. टॅप करायचं होतं गरदारा. पॉइंट रिजन मध्ये लगातारचा पाठोपाठचा विकेट इथं गमावतोय ती टीम म्हणजे बापदेव पोदी. दुसरा धक्का टीम पोदी संघाला. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली नाही. पोदी टीम कारण इथून मात्र चांगला खेळ केलावा लागेल. 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 धावा खरं तर कराव्या लागतील. फायटिंग स्कोर तुम्हाला उभारावा लागेल या खेळपट्टीवरती. मागील आपण पाहतोय खरं तर 4 ते 5 दिवसामध्ये तापमानाचा पारा खरं तर अधिक वाढलेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण खरं तर पाहतो खरं तर ऊन बरंच आपल्याला पाहायला मिळतं. जणू काही चटके लागतात आणि इथे मात्र खरं तर आंबिवली गावातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. प्रकाश झोतात येईल ही स्पर्धा. खरं तर प्रथमच नाईट स्पर्धाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज इथे आपण पाहतो. टॅप केलाय. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये खेळाडू आहे. रनआउटची संधी होती. डिरेक्ट हिट केला असता तर क्लोज जोखीम बरा रन इथं पाहायला मिळतोय. क्विक सिंगल इथं घेतली जाते. एका धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. टोटल 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बापदेव पोदी संघ आपण इथे पाहतो. टोटल 3 धाब्यांवरती पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5वा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज घेऊन आलाय. मच्छिंद्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. द विकेट. इथे देखील मोठा फटका लगवायचा. बॅट अँड बॉल मध्ये चांगला संपर्क नाहीये. चेंडू सरळ विसवतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये लाऊड फील केले होते. तिथे अक्रॉस द बॅट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पीस झाल्यानंतर खोलवर राहिला पा. खरं तर मोठा फटका लगवायचा होता. हलकीशी ओझ मैदानाच्या आतमध्ये खरं तर पडताना पाहायला मिळते खेळपट्टीवर. खरं तर ड्यू फॅक्टर जरूर थोडंसं आपल्याला जाणवतो. खेळपट्टी देखील आता थोडीशी ठणक आणि ओस पडल्यानंतर आपल्याला थोडीशी नमी देखील जाणवते. आणि इथून मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खोलवर राहिलाय. इथे देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. फटका दमदार आहे. व्यासपीठाला सलामी देणारा येतोय हा रॉकेट हिट षटकार.
इथे मात्र सार्थक जरा संपर्क साधायचा पाहिजे. तर एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर टॉस जिंकून बापदेव पोदी संघ बॅटिंग करत असताना धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 9, 2 गडी बाद. सुयोगच्या पाटील बॅट मधून आपण शेवटच्या चेंडूवर खरं तर हा षटकार पाहायला मिळाला. मिड विकेट रिझन मध्ये दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगला खरं तर स्ट्रोक सजवला होता. खर तर मीत हॉटेलच्या सर्वेसर्वा उदयजी शेळके साहेब पाले यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचं आयोजकांच्या माध्यमातून गावदेवी चषकामध्ये करूया हार्दिक स्वागत. थँक्यू. तर इथून दुसऱ्या षटकाला मात्र इथून सुरुवात होईल. जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं तसेच व्यासपीठावर बसल्या सर्व मान्यवरांचं आणि साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेते त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. इथे पहा फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण केली जाते. एका धाबेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टोटल 10 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. टोटल बॅटिंग करत असताना खरं तर बापदेव पोहदी संघ थोडीशी निराशजनक सुरुवात राहिली. 10 धावा डबल डिजिट मध्ये धाव संख्या आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून मिडल ऑर्डरला चांगला खेळ करावा लागेल. खरं तर फलंदाजीसाठी आकाश आणि सुयोग पाटील खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. इथे देखील मोठा फटका लागतो ऑन साइडला. मिड विकेट रिझन चॉईस केलं. इथे चेंडू जाईल सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. मिळतील 4 रन. चौकार. माध्यमातून आपण पाहू शकाल खरं तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला केला होता परंतु प्रयत्नांना अपयश आला आणि चेंडू खरं तर बीट करून चेंडू सीमा पार चौकारा करता गेला. सुयोगच्या बॅट मधून हा आपण चौकार पाहिला. गोलंदाजी मार्कवर राज दुर्गे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक चौकार जरूर आलाय दुसऱ्या षटकामध्ये. इथे देखील ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला होता. लयचार चेंडू खरं तर हाताला जातोय. राजदुर्गीच्या माध्यमातून दुसरी धावेचा कुठला प्रयत्न केला होता परंतु फेकी दमदार राहिले. त्यामुळे इथे एक धाव जोडली जाईल खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव संख्येचा विचार केला तर धावा लागले त्या म्हणजे स्कोर बोर्डवरती 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बापदेव पोदी संघ आपण पाहतो विनर विनर सामना खेळला जाईल. यामध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच पुढील फेरीमध्ये दाखल होईल. यामध्ये मात्र शंका नाहीये. टोटल 15 धावा धाव फलकावरती. राज दुर्गे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथे फटका सजवायचा होता तर फाईन लेग रिझन मध्ये परंतु चेंडू शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू आहेत तिथे कोणतीही धावा इथे मिळणार नाही. डॉट चेंडू सांगता साईप्रीत लाईव्हचे खरं तर सर्वात चंदू वाघमारे साहेबांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली. चांगलं कव्हरेज चांगली क्लॅरिटी चांगली क्वालिटी आपल्याला खरं तर इथं पाहायला मिळते. गोलंदाज तयार राज दुर्गे आपण इथे पाहतोय गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना तेच तर्रार चेंडू टाकलाय. चेंडू पीस झाल्यानंतर त्या चेंडूवर गती आपल्याला पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. दमदार चेंडू होता आणि चेंडू सरळ विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र थोडस कमबॅक करून देत असताना राज दुर्गे आपण इथे पाहतो. टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे धाव संख्या स्थिर 15 धावा आणि इथून मात्र देखील लगातारचा पाठोपाठचा चेंडू डॉट फेकला जातोय. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 2 षटकचक्रीस बॅटिंग करत असताना बापदेव पोदी संघ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 या आकड्यावरती. करायचं कोणाचं काम राहिलं नाही कोणाला ठेवायचं कारण स्पर्धा खरं तर आयोजन
सर्वजण करतात परंतु नियोजन तटस्थ करावं लागतं. त्यामुळे ही चांगली शृंखला मी म्हणेल प्रकाश झोतातील फ्लड लाईट्स क्लॅरिटी आणि ब्राईटनेस या स्पर्धेमध्ये चांगला पाहायला मिळतोय. तर 63 घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तन्मय. गोलंदाजीसाठी तन्मय ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये आंबिवली एन कडून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मागील मॅच मध्ये खरं तर 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. इथे देखील पहा पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगवायचा होता. शॉट फाईन लेग मध्ये खेळाडू तिथे आहे आणि फलंदाज सलामीला आलेला सुयोग पाटीलची केली संपुष्टात. यशस्वीन भोपी आणि अनिकेत म्हात्रे यांच्या माध्यमातून हे सुमधुर गीत ऐकलं. आमचे साथी स्कोरर स्वप्नील पाटील खरं तर आम्हाला चूक माहिती देत असताना आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. तर तिसऱ्या विकेटचं पतन झाले. धाव फलक टोटल स्थिर आपण पाहतो 15 धावा धाव फलकावरती. आता इनेट क्रमांक 5व्या क्रमांकावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिरामन नाईक आलाय. बापदेव पोदिसकडून कशा प्रकारे खेळ सादर केला. आता मात्र इथून बापदेव पोदी संघाला चांगला खेळ सादर करणं तितकंच महत्वाचं राहील, कारण इथून धावा कशा जलद गतीने येतील याचा प्रयत्न करावा लागेल. एका पाठोपाठ एक विकेट मात्र जरूर मिळत आहेत. गोलंदाजीचा विचार केला धारणे टीमचा तर चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पहिल्या षटकाचा विचार केला तर मच्छिंद्रने पहिलं षटक हाताळलं होतं. 9 धावा ते 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. आता गोलंदाजी मार्कवर तन्मय ठोंबरे आलाय आणि तन्मय देखील चांगली गोलंदाजी करत असताना रनवे मध्ये थोडासा अडथळा रिदम नाहीये, त्यामुळे पुन्हा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी तन्मय ठोंबरे पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतील आपल्याला. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट 7 समुद्र पार ही स्पर्धा दाखवण्याचं काम इथे केलं जात आहे. इथे चांगला चेंडू होता, दमदार चेंडू. चेंडू पीच झाल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर खरं तर वळवला जातोय. क्या बात आहे, दमदार गोलंदाजी तन्मय ठोंबरेची. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. चेंडू पीच झाल्यानंतर इन स्विंग आउट स्विंग खरं तर प्राप्त होतो या गोलंदाजाला. गती जाणवली या चेंडूमध्ये. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज इथून सज्ज राहील तन्मय ठोंबरे. हिरामन नाईक साठी इथे देखील लॉंग साईडला मारण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळतील. एकदा पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होता परंतु फेकी चांगली राहिली आणि एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टोटल बऱ्याच वेळानंतर खरं तर ही धाव घेतली जाते. टोटल 16 धावा धाव फलकावरती. जवळपास 6 चेंडू नंतर ही धाव खरं तर धाव फलकावर आपण ऍड केली जाते. 16 धावा धाव फलकावरती. इथून जलद गतीने कशा धावा येतील हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील. इथे मोठा फटका लगवायचा होता. चेंडू आणि बॅट मध्ये पुन्हा एकदा खरं तर संपर्क नाहीये. चेंडू सरळ विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूमध्ये गती आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू पीच झाल्यानंतर अतिरिक्त उसळी खेळ थांबवायचा आहे. खरं तर ज्या मान्यवरांची आपण खरं तर आतुरतेने वाट पाहत होतो त्या मान्यवरांचं या ठिकाणी खरं तर या स्पर्धेमध्ये आगमन होतोय. फटाक्यांच्या जल्लोषामध्ये आपण त्यांचं करूया स्वागत. खरं तर संघर्ष योद्धा म्हणून ज्यांना आपण पाहतोय कोरोनाच्या कालामध्ये, ज्यांना आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाची मदत केली, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ आयोजित स्पर्धा आपण पाहतोय आणि गावदेवी चषकामध्ये दादा आपलं हार्दिक स्वागत.
मान्यवरांचं आपण इथे पाहतोय शुभ आगमन झाले आणि इथे मात्र स्वागत केले चौकाराच्या साह्यानं. चेंडू जाईल सरळ आकाशच्या बॅट मधून येतोय हा तडका चौकार्याकरता. 4 धाबेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल धावा लागले ते म्हणजे 20 धावा. सुद्धा आदरणीय प्रीतम दादा मात्रे आणि त्यांच्या समवेत त्यांचा पूर्ण मित्र परिवार खरं तर इथं मंचावरती आसनस्थ झालेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं खरं तर हार्दिक स्वागत करूया. इथे विनर सामना खेळवला जातोय. आपण पाहत आहोत बापदेवी पोदी आणि CHB धारणे या दरम्यान हा सामना आपण पाहतोय, जिथे तिसरा षटक प्रगती पथावर आहे. तन्मय ठोंबरे अंडर 18चा हा गोलंदाज, यंग टॅलेंटेड गोलंदाज आणि दमखम दाखवतोय, आपली छाप सोडतोय चांगली गोलंदाजी करत असताना. एक लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे खलील अहमद, ज्या प्रकारे गोलंदाजी करतो त्या प्रकारे इथे गोलंदाजी करत असताना इथे देखील पहा चांगला चेंडू होता. पीच झाल्यानंतर चेंडूने घेतलेले उसले फलंदाजाला समजले नाही आणि पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले, त्या म्हणजे बॅटिंग करत असताना पोदी संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20-20 धाब्यांवरती. थँक्यू. चॅम्पियन वाकडी संघाचा संघनायक आणि आई जगदंब 11 कानाव संघाचा संघनायक. आपण टॉस साठी या चॅम्पियन वाकडी संघाचा संघनायक आणि आई जगदंब 11 खानाव या संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय, आपण या टॉस साठी, कारण आज फायनलची रात्र आहे, आपण टॉस लगेच करून घ्यावा याच्याकडे या दोन्ही संघनायक लक्ष द्या. टॉस साठी या दोन्ही संघ, वाकडी संघ आणि खानाव संघ. येस, थँक्यू. जरूर आपण वेळेमध्ये उपस्थित राहणं तेवढंच संघांना विनंती असेल, खूप गरजेचं राहील, कारण मेगा फायनल डे आहे. कोण बनणार चॅम्पियन आजच्या दिवसामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. कोण बनणार मालिकावीर साठी आपण इथे बाईक पाहतो. खरं तर कोण मालिकावीर बनणार आणि कोण चॅम्पियन बनणार हे मात्र चित्र आजच्या दिवसामध्ये आजच्या सकाळपर्यंत आपल्याला स्पष्ट होईल. त्यामुळे सर्व संघांना आम्ही विनंती करू की आपण वेळेत येणं आणि वेळेत रिपोर्टिंग करणं तेवढंच अनिवार्य राहील. पुढील होणारी मॅच चॅम्पियन वाकडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव या दरम्यान आपल्याला बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा विचार केला तर आजूबाजूची दोन्ही गावं, प्रत्येकाचे स्ट्रॉंग झोन वीक झोन दोन्ही टीमला माहीत. त्यामुळे या मॅच मध्ये पुढील मॅच मध्ये जरूर मजा येईल आणि चालू असलेली मॅच आपण एन्जॉय करतोय. खरं तर बापदेव पोदी विपक्ष धारणे टॉस जिंकून बॅटिंग करत असताना पोदी संघ खरं तर टोटल धावा लागले धाव फलकावर 20 आणि इथे मात्र ऑन साइडला दिलाय तडाका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. हिरामन नाईकच्या बॅट मधून येतोय हा षटकार. प्रीतम दादांचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकलं. इथे मात्र षटकाराची गरज होती नित्यांत. आपण पोदी संघाला आपण पाहतो आणि तो षटकार ठोकलाय तो म्हणजे हिरामन नाईकने. निशांत आलाय गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक स्लॉगवरचे षटक घेऊन. इथे देखील मोठा फटका लागवायचा होता, क्लोज किपिंग केली जाते. इथं पहा यष्टी रक्षकाने चांगली कामगिरी बजावली. चेंडू सरळ विसवतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. खरं आजच्या दिवसामध्ये दुपारी पहा हिरामनने 13 चेंडूमध्ये 50 धावा करतात पूर्ण केल्या. थँक्यू. आणि वैभव दादांना सुद्धा आम्ही विनंती करू, आपण सुद्धा या मंचावर आपलं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हार्दिक स्वागत. हा फटका आपण पहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. या फलंदाजांना बॅट आणि चेंडूचा खरं तर त्या ठिकाणी चांगला संपर्क झाला नाही, हे सुद्धा आपण पाहिलंय. थँक्यू. ही बाईची धाव असेल की बॅट कट आहे? बाईच. येस, थँक्यू. बाईची धाव ही जोडली जाईल. पहा खात्यामध्ये टोटल एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे 27 धावा. इथून अद्याप काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे जास्त धावा येतील याचा प्रयत्न इथे फलंदाज आकाश आणि हिरामन नाईकला करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर निशांत आलाय शेवटचा षटक घेऊन. इथून मोठा फटका लागवायचा होता. चेंडू पीच झाल्यानंतर बॉडीला खरं तर चेंडू बदलला होता. इथून देखील एक धाव पूर्ण केली जाईल. पंचांचा इशारा बॅट कट आहे, हलकीशी बॅट कट लागली होती, त्यामुळे ही धाव खरं तर बॅट्समनच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे टोटल
28 धावा धाव फलकावरती. येणारे काही चेंडू शिल्लक असतील, 2 टार्गेट सेट इथून करावं लागेल ते म्हणजे बापदेव पोदी संघाला. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना निर्णय चुकीचा ठरला की काय असं मात्र चित्र दिसू लागलेलं आहे. इथे मोठा फटका लगवत होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. एक धाबीचा प्रयत्न आणि इथून डायरेक्ट हिट थोडीशी लेट केली. पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायर कडे. खरं तर हा निर्णय सोपवलाय. खरं तर रनआउटच्या स्वरूपात हा खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झालाय की नाही ते आपण इथे साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून चाचपणी करणार आहोत. वाईट आउटकडे टाकण्याचा प्रयत्न विकेट किपरने चेंडू कलेक्ट केला. त्यानंतर ही धाव पूर्ण केली जाईल का आपण पाहतो. इथे क्लोज कॉल आहे. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर आमच्या चालक मालक विनम्र नाका अध्यक्ष मंगलदासजी पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन. अनिलजी खोटले साहेब नेरे यांना आम्ही विनंती करू आपण या मंचावर. यस, इट इज आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे विकेट गमावी लागले. तो फलंदाज म्हणजे हिरामन नाईक बाद होता. इथं अंतिम चेंडू असेल षटकातला. आपण पाहतो टार्गेट सेट करणारा चेंडू इथे टाकला जाईल. निशांच्या माध्यमातून टॉस जिंकून करताना बामदेव पोदी संघ बॅटिंग करत असताना थोडीशी निराशजनक खरं कामगिरी राहिली फलंदाजांकडून. फक्त आणि फक्त 28 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विनर विनर सामना आपण इथे खेळवतोय. बामदेव पोदी विपक्ष CHB धारणी या दरम्यान हा सामना आपण पाहतोय. पुढील होणारी मॅच आम्ही पुन्हा एकदा विनंती करू. चॅम्पियन वाकडी आणि आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव दोन्ही टीमच्या संघनायकाला दुसरा पुकार असेल पहा. यायचे आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. इथे देखील ऑफ सिक्सच्या बराचसा बाहेर पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. स्वयं मारा होता वाईड चेंडू. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक 29 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. पोदी संघाच्या शेवटचा अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निशांत आलाय गोलंदाजीसाठी. इथून देखील पंचांचा इशारा येतोय. लगातारचा पाठोपाठचा दुसरा चेंडू अवे फ्रॉम द बाउंड्री टाकण्याचा प्रयत्न निशांतचा असफल राहिलाय. हा चेंडू देखील वाईड असेल. तर ही धाव एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जोडली जाईल. टोटल 30 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. मागील सामन्याचा विचार केला तर आपण इथे आपण पाहू शकाल अमोल पाटील सुरेख गोलंदाजी केली त्याने. इथून मात्र शेवटच्या चेंडूवर निशांतने देखील विकेट मिळवलाय आणि इथून मात्र पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून बापदेव पोदी संघ बॅटिंग करत असताना टोटल धावा बनवल्या त्या म्हणजे 30 धावा आणि 31 धावांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजे CHB धारणी संघ. थँक्यू. आणि या दरम्यान आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर खरं तर तरुणांच्या गळ्यातील ताईत संघर्ष योद्धा आणि कोरोना सारख्या महामारीमध्ये ज्या माणसानं आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक घरापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम केलं. खरं तर आपण पाहतोय शून्यातून विश्व कसं निर्माण करावं हे ज्यांनी आपल्याला दाखवून दिलं ते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. मी विनंती करेन आमच्या नानाशेठ पाटील सिद्धार्थ मोबाईलचे सर्व आपण प्रीतमदादांचं या ठिकाणी स्वागत करावं. खरं तर बिझी शेड्यूल असताना सुद्धा आपल्या या स्पर्धेला त्यांना आपला अमूल्य वेळ दिला. आणि पाहायला गेलं तर अतिथी देवो भव या उक्तीला जपताना आमच्या गावदेवी चषकाच्या सर्व आयोजक मंडळी आपण पाहतोय. या सर्वांना आम्ही विनंती करू आणि आमच्या नानाशेठ पाटील सिद्धार्थ मोबाईलचे सर्व खरं तर कट्टर शेका पक्षाच्या सपोर्टर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण दादांचं करूया स्वागत. खरं तर आपण पाहतोय आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दादांनी दिला. खरं तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये संघर्ष योद्धा आपण पाहिलेत आणि मी दादांना विनंती करेन आपण 2 शब्द
आमच्या या आयोजनाबद्दल आणि आमच्या खेळाडूंना आपण मार्गदर्शन करावं. आई गावदेवी चषक आंबिवली, एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या सर्वांचं कौतुक करूया. मला वाटतं प्रथमतःच नाईट मॅचेस इथे भरवण्यात आल्या आहेत, कारण गेली अनेक वर्ष आलोय तर डेलाच आलोय. आता जास्त प्रकाश पडला आंबिवलीला, चांगली गोष्ट आहे. असाच प्रकाश राहो ही देखील परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून सर्वांनाच शुभेच्छा देतो. आणि क्रिकेट प्रेमींना मी नेहमी एकच सांगत असतो की आपण खेळ खेळायचे, कारण आमची एकच इच्छा आहे की आपल्या टेनिस क्रिकेटमधून, आपल्या पनवेल उरण रायगडमधून भारताच्या टीममध्ये आपण कुठेतरी जावं, तिथे दिसावं, ही एकमेव इच्छा आहे. म्हणून मी तरी प्रामाणिक तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी मी जात असतो. आज जवळजवळ 27 ते 28 ठिकाणी जाऊन आलोय. आणि हे करत असताना आत्ताच मॅच चालू होती आणि तिथे हा आपला अमित, एकटघरचा अमित, अभिषेक बच्चनच्या मध्ये त्याची निवड झाली. त्याची आत्ता लाईव्ह मॅच चालू आहे अभिषेक बच्चनची. हा उरण तालुक्यातील आपल्या जासईच्या बाजूला एकटघर आहे, तिथला अमित. असे 4-5 जणांची निवड झाली आहे. म्हणजे दिघोड्याचा आहे, एक फुंड्याचा आहे, दिघोड्याचा प्रथमेश, फुंड्याचा विश्वजित, ही सगळी मंडळी. आणि आपल्या पारगावचा आकाश, त्याची पण निवड झालेली आहे. आणि आत्ताच कळलं, संजीवन म्हात्रे सगळ्यांना माहिती असतील, त्यांचा मुलगा सिद्धेश देखील, त्याची देखील निवड झाली आहे. म्हणजे या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही एकमेव इच्छा, क्रिकेट प्रेमी इथे खेळाडू ऐकत असतील, आमची हीच इच्छा आहे. आणि जिथे काही कमी पडेल, काही अडचण आली, तर या प्रीतम म्हात्रेला हाक मारा, हा तुमच्यासाठी हजर असेल, हे देखील तुम्हाला मी सांगू इच्छितो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही हार जीत ही चालत राहते, परंतु हारल्यानंतर खचून जाऊ नये आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये, या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे आहेत. तर नक्की लक्षात ठेवा. सर्वांनी, आज सगळी तरुण मंडळी इथे जास्त आहेत, तुम्ही आमचा यथोचित मान सन्मान केलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि मला वाटतं मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. आणि त्यानंतर झिमेजी सादरणी साहेबांचं सुद्धा आपण स्वागत करूया. खरं तर बिझी शेड्यूल असताना सुद्धा या स्पर्धेला ज्यांना अमूल्य वेळ दिला, सर्वांच्या लाडके तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून खरं तर ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, संघर्ष योद्धा म्हणून त्यांना आपण पाहिलंय. आणि त्यानंतर आपण पाहिलं प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांना घर केलंय, असे सर्वांचे लाडके प्रीतम दादा म्हात्रे यांना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपला अमूल्य वेळ दिला. खरं तर शेतकरी कामगार पक्षाच्या धडाडीच्या नेते आपण पाहिलेत. आणि अपरात्री तुम्ही कधीही तुमच्यावर वेळ प्रसंग आला, त्या क्षणाला तुम्ही दादांना फोन करा, तुम्हाला मदत पोचेल, ही त्यांना शाश्वत या स्पर्धेच्या माध्यमातून दिली आहे. खरं तर आपण पाहतोय आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय दादांना. त्यांचं आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आणि आपला बिझी शेड्यूल असताना सुद्धा त्यांना या स्पर्धेसाठी वेळ दिला. खरं तर दादांनी मनोगत व्यक्त केलं होतं की मैदानामध्ये हरलेला माणूस कधीही जिंकू शकतो, पण मनामध्ये हरलेला माणूस कधीही जिंकू शकत नाहीये. त्यासाठी तुम्हाला जिद्द ठेवावी लागेल, हे दादांनी आपल्याला सांगितलं. आणि जे मार्गदर्शन केलं, खूप चांगलं मार्गदर्शन आपण खेळाडूंना केलं. दादांचा आपण धन्यवाद देऊया. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला अमूल्य वेळ खरं तर दादांनी या स्पर्धेसाठी दिला, त्यांचा आपण खरं तर त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आई गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली व ग्रामस्थ मंडळ पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. नाईटची प्रथम स्पर्धा या आंबिवली गावामध्ये आपण पाहिली. आणि या स्पर्धेच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं दादांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. तर इथे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा केल्या होत्या टीम पोदी संघाने. 31 धाब्यांचं टार्गेट दाने टीम समोर सेट केलंय. तर दुसऱ्या सत्राकडे आपण इथे वळणार आहोत. आमचे को कॉमेंटेटर खरं तर आजच्या दिवसामध्ये त्यांचा आपण आवाज ऐकाल. खरं तर मराठी उत्कृष्ट समालोचक बाहू म्हात्रे यांच्याकडे आपण वळणार आहोत. थँक्यू. धन्यवाद आमचे परम मित्र
लवेश दिघे मेन फ्रॉम मोरबे यांचा आवाज आपण ऐकत होतो पहिल्या सत्रामध्ये. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. 31 धावांचं टार्गेट आहे आणि ज्यांचं काही क्षणापूर्वी आगमन झालं होतं ते प्रस्थान करताना आपण पाहतोय संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे यांचं आपण मार्गदर्शन ऐकलं. 2 मिनिटं थांबायचं पंच. दादांना आपण दादांची गाडी जाऊन द्यायची आहे. 2 मिनिटं थांबा. आपण सामन्याला थांबवायचं आपण आणि टॉस सुद्धा केलं जाईल. याच्याकडे सुद्धा चला षटक संपल्यानंतर आपण टॉस करू. निश्चितच चॅम्पियन वाकडी आणि आई जगदंबा खानाव या 2 संघादरम्यान आपण टॉस साठी उपस्थित राहायचं. संघनायक चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि काय घडतंय पाहायचं आहे. पंचांचा निर्णय येणं अपेक्षित आहे आणि षटकार आलाय या चेंडूवर आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येचा विचार केला तर एकूण 9 धावा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे वर पडला आणि त्यामुळे मात्र हा षटकार पाहायला मिळाला. तर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आकाश पारधी. 31 धावांचं लक्ष आहे. ऑफस्टमच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत संग्राम सर आणि त्याचबरोबर द्वारकानाथ सोरगे सर. 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला संघ आपण पाहतोय. धारणे हा संघ ज्याने एक सामना जिंकून या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले संघ आहेत. विनरची मॅच आहे. पहिला चेंडू मात्र अवांतर पाहायला मिळतो आकाशच्या माध्यमातून. मच्छिंद्र आणि रोशन ही जोडी मैदानामध्ये. इथे मात्र चेंडू हवेत परंतु काय घडलं तर सीमा रेषेवर चेंडूला अडवलं गेलंय आणि 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या एकूण 12 पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ. निश्चितच आपल्याला पाहायला मिळतंय आजचे 8 संघ. या 8 संघामध्ये 2 संघ तर पराभूत झाले. 2 संघ या स्पर्धेतून बाहेर पडलेत. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूला बापदेव पोदी आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला CHB धारणी हा संघ जो संघर्ष करतोय आणि धावांचा पाठलाग करतोय. 31 धावांचा पाठलाग करतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. तर पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर 2 दुहेरी अंकाची धाव, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकले. सुटकेचा निश्वास सोडला असेल या गोलंदाजांनी मी म्हणेन. हो इथे मात्र चेंडू बॅटला प्रयत्न झाला. फायनल क्षेत्राकडे चेंडू वळवला गेला होता. 1 धाव निश्चित मिळेल. चांगलं बॅकिंग त्या चेंडूवर आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 13 धावा बिनबाद पाहायला मिळतात. सलामीची जोडी आपण पाहिली तर रोशन पाटील आणि त्याचबरोबर मच्छिंद्र हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्टी रायटी बॅट्समन कॉम्बिनेशन असल्यामुळे मात्र क्षेत्ररक्षण मध्ये बदल करावा लागतोय. पुढचा चेंडू. हो इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळतो. यष्टीरक्षकांना काम आपलं चोखपणे बजावलं. पोदी संघ मात्र धावा वाचवण्यासाठी सज्ज झाला. 31 धावा वाचवायच्या आहेत या 4 षटकामध्ये. अमोल सरांचं देखील आगमन झालंय. निशांत अमोल काळे आपण कुठे असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. अमोल सर आपली वाट पाहत आहेत. निशांत काळे आपण व्यासपीठाशी संपर्क साधा प्लीज.
तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांचा संपेपर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये आकाशने चांगली गोलंदाजी केली आणि आकाशने गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 4 धावा खर्च करत असताना कोणती सफलता मिळाली नाहीये, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. थँक्यू. खरं तर आपण पाहतो या ठिकाणी सागरभाई ठाकूर आपण या मंचावर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जाईल, ज्यांना खरं तर 2500 रुपयाचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेला दिले. मी विनंती करेन रोहितभाई पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण यथोचित स्वागत करावं आणि टॉस सुद्धा तिथे केलं जाईल. तर इथे आपण युट्यूबच्या माध्यमातून एक ऍडव्हर्टाईज पाहतोय. माऊली सायकल स्टोअरच्या माध्यमातून सायकल ही फक्त तुम्हाला 4500 रुपयात मिळणार आहे आणि धमाकेदार ऑफर आहे. त्या ऑफरचा फायदा तुम्ही घ्या. थँक्यू. आणि सिद्धार्थ यांना सुद्धा आम्ही विनंती करू, नेरे आपण सुद्धा या स्टेजवर आपलं सुद्धा स्वागत केलं जाईल. आणि नवीन गोलंदाज आदित्य सिद्धार्थ यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया आपण. खरं तर येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सामना चालू राहू द्या. 2 मिनिटं पंच गाडी आली मैदानात. तर धावसंख्या एकूण पाहिली तर 13 आणि 31 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 18 धावांची गरज आहे. आणि चेंडू. सागरबाईंना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस सुद्धा करावा या दोन संघामध्ये. अमोल एकवा चॅम्पियन वाकडी आणि खानाव या 2 संघामध्ये आपण टॉस करावा. हा हो. फटका आपण पहिला खरं तर ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी जरूर तैनात होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी आपण पाहिले. टॉस आपण करतोय या 2 संघामध्ये. अमोल एक्वा चॅम्पियन वाकडी आणि खानाव संघामध्ये जगदम 11 खानाव आई जगदम 11 खानाव या 2 संघामध्ये आपण टॉस करतोय. मी सागर ठाकूर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा या 2 संघामध्ये. त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत चिपले सदस्य आपण पाहतोय हरदासजी फुलोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया हार्दिक स्वागत. सुस्वागतम स्वागतम स्वागतम. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये कार्तिकजी खोटले साहेब आणि नाना पाटील साहेबांना आम्ही विनंती करू कार्तिकजी खोटले साहेबांचं आपण स्वागत करावं. कार्तिक अनिलजी खोटले साहेब. वाकडी टॉस जिंकला. वाकडी संघ डिसिजन लगेच कळवा आणि स्वागत केलं जाईल. कार्तिकजी अनिल खोटले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. खरं तर नाईटची स्पर्धा आज फायनलचा दिवस आणि खरं तर पाहुण्यांची रेलचेल आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळेल. मिसफील्ड झाली आहे आणि लगेचच धाव घेण्याचा प्रयत्न चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. थ्रो कलेक्ट करता आला नाही त्या ठिकाणी आणि स्वागत त्या ठिकाणी केलं जात आहे. एका षटक संपल्यानंतर आपण पाहुण्यांचं स्वागत करू. थँक्यू. धन्यवाद विष्णू गडकरी सर. आणि तिसरं षटक चालू असताना 17 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. येणारे 9 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. रोमवार्षिक सामना पाहायला मिळतोय आपल्याला. एक सामना जिंकून पुढे सरकलेले संघ आपण पाहतोय. हे दुसऱ्या फेरीतील सामना पाहतोय आणि त्याचबरोबर एका बाजूला धारणे संघ जो संघ हार मानायला तयार नाही आहे आणि त्यासाठी उतरलेला आपण पाहतो संघ. सलामीची जोडी मच्छिंद्र आणि रोशन पाटील. तर तिसरा गोलंदाज आपण पाहतोय निश्चितच आदित्य साळवी आणि आदित्यच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू फेकले आणि 4 धावा खर्च केल्यात. आता धावांचं समीकरण आपण पाहिलं तर एकूण 9 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. हो इथे मात्र चेंडूला चपराक लावण्याचा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चांगला विकेट किपरने बॅकिंग दिलंय आणि अशा रीतीनं 4था चेंडू आपण पाहिला तर निर्धाव चेंडू. समीकरण आता बदललंय. पुन्हा एकदा 8 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे.
एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो धाराणे संघ. तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकले तर या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो तो पोदी संघ. इथे पोदी संघाचा विचार केला तर चांगला गोलंदाजाचा भरणा असलेला संघ, परंतु क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि ती चूक आता महाग पडेल. ती पोदी संघाला गोलंदाज होता आदित्य आणि आदित्यला मात्र हा चौकार बसलाय. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा बिनबाद. डीजे आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली, त्यामुळे मात्र क्षेत्ररक्षक नजर चुकली आणि इथे चौकार मिळाला. हा नशिबाचा चौकार म्हणावं की काय असं निश्चित पाहावं लागेल. आता समीकरण बदलले. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. या चेंडूवर बरंच काही दडलेलं असेल आणि या चेंडूवर किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट पुन्हा राहणार आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा कराव्या लागतील यासाठी हा चेंडू आपण शेवटचा पाहणार आहोत. हो, इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे जोखीमभरी धाव घेतली आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या एकूण 23. आता समीकरण राहिलंय 6 चेंडू 8 धावा. 8 धावा करायच्या आहेत धारणे संघाला. 8 धावा वाचवायच्या आहेत. त्या पोदी संघाला. सामना कोण जिंकणार? दोन्ही संघाचे देव पाण्यात आणि दोन्ही संघ देवाला प्रार्थना करतायत हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. दोन्ही संघाला हार मंजूर नाही आहे आणि दोन्ही संघ एकमेकाशी झुंज देताना कडवी झुंज पाहायला मिळेल. थँक्यू. खरं तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पिंट्या बैलाचे मालक सुरेश शेठ चौधरी ज्यांच्या माध्यमातून 6 दिवस चेंडू आम्हाला पूर्ण झाले, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, स्वागतम, स्वागतम. निश्चितच दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करू. ज्यांनी या स्पर्धेसाठी हातभार लावला, ज्यांनी या स्पर्धेसाठी दानशूरपणा दाखवले, सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आई गावदेवी चषक 20-25 पर्व आंबिवली या आंबिवलीच्या ग्रामस्थांचं, आंबिवलीच्या या आयोजकांवर असणाऱ्या दानशूर दात्यांचं सहर्ष स्वागत असेल. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक आणि या षटकामध्ये धावा करायच्यात 8 आणि धावा वाचवायच्यात 8. दोन्ही संघांना हार मंजूर नाहीये. या पुढील सामना आहे चॅम्पियन वाकडी आणि त्याचबरोबर आई जगदंब खानाव या दोन्ही संघांमध्ये टॉस झालेल्या. वाकडी संघाने नाणेफेक जिंकले. जो का निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा ताबडतोब घ्यायचा आहे. सामना संपला तर या दोन्ही संघांना विनंती करतोय सेकंड करून मैदान सोडायचं आहे. डिसिप्लिन ही स्पर्धा आहे, रूल्स आहेत, त्या रूल्स मध्ये आपल्याला सामने खेळायचे आहेत आणि प्रत्येक संघाला मी विनंती करतोय आपण टीम मीटिंग जास्त करू नका, वेळ वाचवा. आयोजकांचा तुम्ही जेवढा वेळ वाचवाल आयोजक तुम्हाला खरोखरच खुश करतील. हो, इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू वळवला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय घडतंय पाहायचंय. दुसरी धाव घेताना जीव धोक्यात गेला की काय असं वातावरण पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय द्वारकानाथ चोरगे यांनी आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. या तिसऱ्या पंचांची मागणी करत असताना थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. निर्णय येईपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर गीत. तर निर्णय आलाय आपल्यापर्यंत.
नॉट आउट. शॉर्ट रन चेक करायचे. शॉर्ट रन चेक करा. बघा सामना अति टट्टीचा असल्यामुळं ह्या गोष्टी बघा काय दिसतंय चेक करा. पंचांनी रेफर केलंय त्यामुळे आपल्याला चेक करायचंय. जर दिसत असेल तर आपण निश्चित तो निर्णय देऊ. पंचांचा निर्णय अंतिम काय आहे ते पण सांगा आम्हाला. आता काय रात्र वैऱ्याची आहे. सकाळची पहाट झाली तरी काही हरकत नाहीये, कारण आयोजकांनी हे तामझाम तुमच्यासाठीच उभं केलंय. तर 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 25 धावा समीकरण उरलाय. येणारे 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना अतिशय चुरशीचा रंगलाय. गोलंदाज शशांक. हो पूलचा फटका सजवलाय. विजयी फटका. इथे मात्र फलंदाज होता मच्छिंद्रच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड षटकार.